श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजचा जो विषय आहे तो हळदी कुंकवासंबंधी आहे, कारण नक्कीच संक्रांत आत्ताच झाली आहे आणि संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केलं जातं. तर नक्कीच यावर्षी भरपूर दिवस मिळाले आहे महिलांना. बघा 16 फेब्रुवारी 2024पर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो, कारण 16 तारखेला आहे रथसप्तमी, 16 फेब्रुवारीला. तर भरपूर दिवस मिळाले आहे. जो तो त्याच्या पद्धतीनुसार, वेळेनुसार, सवडीनुसार हळदी कुंकू करणार आहे. तर त्या हळदी कुंकवासंबंधीच आजचा हा व्हिडिओ असला तरीही हा विषय सगळ्यांसाठीच महत्त्वाचा ठरेल, अगदी पुरुषांसाठी देखील आणि महिलांसाठी देखील. जे हळदी कुंकू करतात त्यांच्यासाठी पण आणि जे नाही करत त्यांच्यासाठी पण. तर चला, लगबग सुरूच झालेली असेल सगळी महिलांची. कोणत्या साड्या नेसायच्या, कशा पद्धतीने सजावट करायची, वाण काय द्यायचं, कोणाला बोलवायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ठरवत असतो. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये जी अगदी महत्त्वाची गोष्ट असते ना, त्यामध्येच आपली चूक होते. सगळं काही आपण अगदी उत्साहात करतो, व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो, पण काही गोष्टी आपल्याला माहीत नसल्यामुळे आणि त्या अज्ञानामुळे कुठेतरी आपल्याकडून त्या गोष्टींची चूक होते. तर ती होता कामा नये, म्हणून आजचा व्हिडिओ खास बनवलेला आहे. आता इथून मागे जे काही झालं असेल ते सोडून द्या, पण इथून पुढे जेव्हा आपल्याला माहीत होतं तेव्हा नक्कीच त्या गोष्टींचा अवलंब आपण करायला हवा. तर विषय असा येतो की ज्या महिला येतात ना आपल्या घरी, आपण सवाष्णींना बोलवतो तेव्हा आपण त्यांच्या कपाळी हळदी कुंकू लावतो. आता हे हळदी कुंकू लावतानाच मेन चूक होते असते. आता ती कशी होते हेच आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, आता आपल्याला देवाने म्हणजे 10 बोटं दिलेली आहे, पण आपण हळद कुंकू लावताना उजव्या हाताचा वापर करत असतो. मग देवांना अष्टगंध लावायचं म्हणा, की मग सवाष्णींना हळदी कुंकू लावायचं म्हणा, किंवा पित्रांच्या फोटोंना गंध लावायचं म्हणा, कुठल्याही गोष्टीमध्ये आपण गंध लावणे म्हणजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते. पुरुष असतील तर गंध लावणे, किंवा मग महिला असतील तर हळदी कुंकू लावणे. पण मग ह्या गोष्टींसाठी नेमकं कोणासाठी कोणतं बोट वापरावं हेच आपल्या लक्षात येत नाही. आणि आपण बऱ्याचदा बघतो, आता तुम्हीही आजूबाजूला जात असाल किंवा तुमच्याकडूनही अजाणतेपणे जर ही चूक होत असेल, बऱ्याचदा आपण काय बघतो, हळदी कुंकू लावताना बऱ्याच महिला अंगठ्याने कुंकू लावतात. पण हे अतिशय चुकीचं आहे. जर तुम्ही परमपूज्य गुरु माऊलींचं हितगुज जर ऐकलं असेल तर त्यांनी देखील या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. जर कधी तुमच्या कानावर पडलं तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी समजणार आहे. पण आता देखील मी त्या संबंधी सांगत आहे. जर तुम्हाला पटत असेल तर नक्कीच या गोष्टींचा अवलंब करा. तर आता कुठल्या बोटाचं काय महत्त्व आहे हे आपण जाणून घेऊ. तत्पूर्वी बऱ्याच जणांचं असं म्हणणं असू शकतं की शेवटी 5ही बोट आहे आणि प्रत्येकाचा काहीतरी उपयोग होतो, आणि त्यामुळे कुठलंही बोट वापरलं तर फरक काय पडतो. नक्कीच फरक काय पडतो हा प्रश्न आपल्याला पडतो, पण हा साफ चुकीचा आहे. जर आपल्या धर्मग्रंथांमध्ये जर काही गोष्टींचं वर्णन केलेलं आहे, त्या काही कशात म्हणजे लिहून ठेवलेले आहे, तर नक्कीच त्यामागे काहीतरी शास्त्र असेल ना. उगाच तर कोणी लिहून ठेवलं नाही, मग आपण ते पाळायला काय हरकत आहे. आणि त्याचा जो नकारात्मक परिणाम आपल्यावर पडतो ना, हे आपल्या लक्षातही येत नाही. आणि मग आपणच नंतर म्हणतो, मी एवढं देवदेव करते आणि मी एवढं देवदेव करतो, पण तरीही माझ्या वाट्याला असं काय येतं. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. जर त्या चुका होत असतील तर त्या तुम्ही आवर्जून टाळा. आता सगळ्यात पहिले आपण अंगठ्यापासून सुरुवात करू. हे बघा, अंगठ्याने कधी आपण म्हणजे गंध वगैरे लावायचं असेल तर अंगठा कधी वापरतो. हे बघा, जेव्हा आता पूर्वीचा जर आपण काळ घेतला ना, तर युद्धासाठी एखादी व्यक्ती जेव्हा घरातून बाहेर पडायची ना, तेव्हा त्यांची आई, त्यांची बायको त्यांच्या कपाळाला अशा पद्धतीने टिळा लावायची, तो अंगठ्याने लावला जायचा. आता समजा एखादा बॉर्डरवर आहे, म्हणजे सैनिक असतो बघा, त्याला युद्धासाठी जायचं असतं ना, तेव्हा ती व्यक्ती जेव्हा घरातून बाहेर पडते तेव्हा नक्कीच अंगठ्याने तिचा तिलक केला जातो. तेव्हा आपण अंगठा वापरत असतो. इतर कोणासाठीही आपण अंगठा वापरू नये. त्यानंतर पित्रांचा फोटो, आपण जेव्हा पित्रांना गंध लावतो ना, आता आपल्या देवघरामध्ये देखील पित्रांचे टाक असतात, त्या टाकांना देखील आपण कुंकू लावतो, अष्टगंध लावतो. हे जेव्हा आपण लावतो ना, तेव्हा आपण विशिष्टच बोट वापरलं पाहिजे. तेव्हा आपण कुठलं बोट वापरावं, तर नक्कीच आपण पित्रांसाठी हे बोट वापरायचं असतं. जे गुरुचं बोट असतं ना, हेच बोट आपण त्या पित्रांसाठी वापरायचं असतं, फोटोंसाठी वापरायचं असतं. मग पितृपक्ष असो, त्या पितृपक्षात आपण म्हणजे फोटोंची पूजा करतो, सगळं काही करत असतो, तेव्हा देखील आपण हेच बोट वापरायचं असतं. आणि इतर सणावारांना जर तुम्ही फोटो काढून जर पूजा करत असाल तर तेव्हा देखील आपल्याला हेच बोट वापरायचं असतं, हे लक्षात घ्यायचं आहे. आता बघा, पित्रांचं झाल्यानंतर हे जे मधलं बोट आहे ना,
ते कोणासाठी असतं तर ते आपल्या स्वतःसाठी असतं. आता बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की हे जे बोट आहे ना त्या बोटाचा वापर जास्तीत जास्त केला जातो. आपण इतरांना कुंकू लावतो तेव्हाही आणि देवाला लावतो तेव्हाही आणि आपण स्वतःला लावतो तेव्हाही हे रिंग फिंगर असतं ना त्या बोटाचा आपण जास्तीत जास्त वापर करतो. परंतु आपण जेव्हा आपल्या स्वतःसाठी कुंकू लावायचं असतं ना तेव्हा हे मधलं जे बोट आहे त्या मधल्याच बोटाचा वापर करायचा असतो, ह्या बोटाचा वापर करायचा नाही. किंवा आपल्या घरामध्ये जर एखादी सवाष्ण आली आपण जेव्हा तिला कुंकू लावतो ना तेव्हा देखील अंगठा वापरायचा नाही, हे पितरांचं बोट वापरायचं नाही, हे 4 नंबरचं म्हणजे हे रिंग फिंगर वापरायचं नाही, तर आपल्याला हे मधलंच बोट वापरायचं आहे. मधलं बोट आपल्यासाठी दिलेलं आहे तर नक्कीच मनुष्यासाठी आपण हेच बोट वापरायचं आहे. आता देवांसाठी मात्र चुकूनही ही बाकीची बोटं वापरायची नाही, तर देवांसाठी हे जे रिंग फिंगर आहे ना तेच आपल्याला वापरायचं आहे. देवांना जेव्हा आपण अष्टगंध लावतो तेव्हा आपल्याला हे 4 नंबरचंच बोट वापरायचं आहे, म्हणजे करंगळी शेजारचा रिंग फिंगर हे आपल्याला वापरायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्या चुका टाळायच्या आहे. आता करंगळी बघा, पूर्वीच्या काळी आता ह्या गोष्टी दिसत नाही परंतु पूर्वीच्या काळी ना ऋषीमुनी घरी यायचे बघा भिक्षा मागण्यासाठी, आणि मग तेव्हा म्हणजे ते जेव्हा दारावर भिक्षा मागण्यासाठी यायचे ना तेव्हा पहिले त्यांना तिलक लावलं जायचं, म्हणजेच अष्टगंध वगैरे लावलं जायचं, त्यांचे पाय धुतले जायचे आणि मग त्यांना भोजन किंवा म्हणजे काही भिक्षा द्यायची असते ती दिली जायची, अशी पद्धत होती पूर्वीची. आता त्या गोष्टी दिसत नाही, ठीक आहे, पण तरीही करंगळीचं बोट मात्र ऋषीमुनींसाठी असायचं हे आपल्याला बऱ्याच जणांना ठाऊक नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा सांगते, हे बोट कधी वापरणार तर म्हणजे हे बोट आपण सहसा वापरायचंच नाही. जाऊ द्या कोणासाठी वापरायचं हे कन्फ्युजन करण्यापेक्षा हे बोट आपण वापरायचंच नाही. त्यानंतर हे जे दुसरं बोट आहे ते कायम पितरांसाठीच वापरायचं आहे, इतर कोणासाठीही नाही. त्यानंतर आपल्या स्वतःसाठी आणि घरी जर एखादी सवाष्ण आली तर तिला वापरण्यासाठी आपल्याला हे मधलंच बोट वापरायचं आहे. मात्र देवांची पूजा करताना देवांसाठी आपल्याला कुठलं बोट वापरायचं तर हे बोट वापरायचं आहे. आणि ऋषीमुनी आता तोही विषय येत नाही कारण त्या गोष्टी कुठे दिसत नाही, पण पुन्हा एकदा सांगते, करंगळी जी असते ती ऋषीमुनींसाठी वापरली जायची. आता कुठलं बोट कोणासाठी वापरलं जातं हे तुमच्या लक्षात आलं असेल तर कुंकू लावताना अजून एक चूक होते. बऱ्याचदा आपल्याकडनं काय होतं की आपण असं म्हणजे कुंकू लावताना वरती लावतो, पण चढतं कुंकू कधीही लावू नये. कुंकू नेहमी असं उतरतं लावावं. ही गोष्ट बऱ्याच जणांना ठाऊक नाही, तर नक्कीच तुमच्या ही गोष्ट देखील आता लक्षात आली असेल. आता भरपूर महिला जर ह्या गोष्टी फॉलो करत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे, पण ज्यांना कदाचित माहीत नसेल तर नक्कीच त्यांना उपयुक्त ठरली असेल ही माहिती तर कमेंटमध्ये तसं सांगा. व्हिडिओला लाईक करा, त्यासोबतच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.